गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर होम टूरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गेस्ट रूम पर्यंत मी दाखवलंच होतं आणि त्याच्या पुढे आता आपला मास्टर बेडरूम आणि चिल्ड्रन्स रूम राहिलेला आहे. तर इकडून असं गेस्ट रूम मधून निघालं की असा काही पॅसेज आहे आणि पॅसेजमध्ये ना अशा फ्रेम लावून घेतलेल्या आहेत. तर म्हटलं छान वाटतील. तर इकडच्या बाजूला वरती लाईट्स वगैरे आहे त्यामुळे छान वाटतात त्या. आणि समोरच मग हा आमचा मास्टर बेड आहे. समोर अशी ही फ्रेम आणलेली आहे आणि ती मी ऑनलाईन मागून घेतली राधाकृष्णाची. तर खूप छान वाटते. त्याच्याच बाजूला अटॅच असं हे बाथरूम वगैरे आहे. त्यानंतर इकडून असं काही दिसतं तर इकडून आपण आलो, इकडून हॉलकडे जाण्याचं आणि गेस्ट बेडरूमकडे आपण जाऊ शकतो. तर ह्या बाजूला 3 फ्रेम ह्या लावलेल्या आहेत आणि खूप छान वाटतात त्या. अगदी अशा थोड्याशा 3D दिसतात म्हणजे. त्यानंतर इकडच्या बाजूला आता इकडे हे राधाकृष्णाची फ्रेम लावून घेतलेली आहे आणि ही पण मी ऑनलाईनच मागवली. तर ही जागा छान वाटत होती, म्हणजे समोरच आल्यावर भिंत मोकळी दिसत होती म्हणून म्हटलं छान वाटेल इकडे. तर लावली मग तिकडे आम्ही ती. त्यानंतर मध्ये आलं की इकडे हे वॉशरूम वगैरे आहे आणि इकडच्या बाजूला इकडे हे 2 कपाटं असे बनवून घेतलेत मी. अगदी भिंतीशी आहेत ते आणि या वरच्या बाजूला राउटर वगैरे ठेवण्यासाठी. नंतर हे जे कपाट आहे ना, तर हे मी की नाही जेंट्स वगैरे आपले आले ऑफिस मधनं किंवा बाहेरून, तर मग त्यांचे कपडे वगैरे वरती अस्ताव्यस्त पडतात आणि ते टांगलेले कपडे काही चांगले दिसत नाही. तर म्हटलं इथे असं कपाट करून घ्यावं. मग रोजच्या वापरातले टॉवेल म्हणजे आहोंचा माझा आणि मग त्यांचे जे घरी घालण्यासाठी जे कपडे असतात, टी शर्ट वगैरे शॉर्ट्स, ते सगळं या ठिकाणी मी असं लावून घेतलेलं आहे आणि त्याला असं कपाट केलंय. त्यामुळे मग कव्हर राहतं ते आणि पसारा काही दिसत नाही मग बेडरूम मध्ये. त्यानंतर त्याच्याच खाली हे कपाट करून घेतलंय. एक्स्ट्रा जे चप्पल वगैरे बुटं शूज आपले जे मॅचिंग असतात घालण्यासाठी, तर ते मी या ठिकाणी ठेवते. आणि रोजच्या वापरातले जे आहेत ते हॉलच्या तिकडे तुम्हाला दाखवलंच आहे. पार्ट 1 मध्ये बघा तुम्ही होम टूरच्या तिकडे आम्ही ठेवत असतो. आणि इकडे आता हे दोघांसाठी आहे, पण आता सगळे माझेच या ठिकाणी आहेत ती गोष्ट वेगळी आहे. चप्पल बुटं आणि सँडल, कारण अहो ना कंटाळा करतात ते तिकडेच ठेवून देतात, नाहीतर मग बॉक्समध्येच असतात त्यांचे शूज वगैरे. त्यामुळे मग मी सगळी तिकडे ठेवलेले आहे आणि प्रेस वगैरे लागत असते कधीतरी म्हणून ती पण इथे ठेवून दिली मी. त्यानंतर इकडे आता बघू शकाल तुम्ही ह्या बाजूला, तर शोकेश वगैरे आणि मग बेड वरती पण ते राउटर वगैरे ठेवण्यासाठी केलंय. आतमध्ये तिकडे पण कप्पा आहे एक आणि समोरच असा हा डबल बेड येतो. त्यानंतर बेडच्या मागे असं काही आम्ही करून घेतलेलं आहे आणि खूप बटबटीत नको होतं, त्यामुळे मग म्हटलं थोडं सिंपलच करूया. आणि पूर्ण रूमची म्हणजे थीमच वेगळी होती आणि मुलांच्या रूमची पण थीम वेगळी आणि गेस्ट रूमची सुद्धा. तर इकडे असं काही विंडो वगैरे आहे या बाजूला आणि इकडनं खूप असं छान व्ह्यू दिसतो. त्यानंतर इकडच्या बाजूला हे टीव्ही युनिट वगैरे करून घेतलंय आम्ही आणि टीव्ही तर अजून लावलेला नाहीये, कारण काही गरज वाटत नाही अजून. वरच्या बाजूला एसी लावून घेतलाय, तोही मॅचिंगच घेतलेला आहे रूमला. तसंच फॅन सुद्धा छान वाटतं. आणि इकडच्या बाजूला मग बाहेर आपण जाऊ शकतो. तर इकडे हे जे आहे ना समोरचं कपाट, तर त्या ठिकाणीच मी ड्रेसिंग करून घेतलेलं आहे. खाली एक ड्रॉवर केलाय रोजच्या वस्तू ठेवायला, म्हणजे कंगवा वगैरे क्लचर असं. आणि आतमध्ये हिडन असा मिरर करून घेतलेला आहे, म्हणजे कसं आहे की हात बोट वगैरे लागत नाही आणि खराब होत नाही त्यामुळे. तर बऱ्याच वेळा मी जेव्हा क्लीन वगैरे करते ना, तर शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेत, पण त्यामध्ये काही एवढं लक्षात येत नसेल. तर इकडे असं बंद करून घेतलं की आतमधलं पण सगळा पसारा आपला काही दिसत नाही आणि म्हणजे छान दिसतं ना, आवरलेलं दिसतं, क्लीन दिसतं. तर असं काही आहे आणि हे बंद केलं तर अजिबात आपल्याला कळून येत नाही की इकडे काहीतरी कपाट वगैरे आहे असं. तर या ठिकाणी असं केलेलं आहे आणि नंतर हे बसण्यासाठी वगैरे ते पण आतमध्ये ढकलून ठेवते मी, स्टूल तो बसायचा, त्यामुळे पसारा अजिबात दिसत नाही. इकडे छोटंसं हे फ्लॉवर पॉट वगैरे ठेवलंय, छान वाटतं, प्रसन्न. त्यानंतर बाहेर आलं की इकडे हा मुलांचा रूम आमच्याच रूमच्या बाजूला आहे. त्यानंतर समोरच वॉशरूम आहे आणि इकडच्या बाजूला आलं मुलांच्या रूम मध्ये की इकडे त्यांचं ड्रेसिंग वगैरे असं आहे. तर या बाजूला हा रातचा बेड आहे, तुम्हाला तिकडच्या बाजूला जाऊन दाखवते मी, म्हणजे बरोबर दिसेल. तर इकडून असा हा इकडे ड्रेसिंग वगैरे करून घेतलेला आहे दीदीसाठी, कारण तिला पण असं मोठाच मिरर पाहिजे होता, मग त्यामुळे आम्ही असं समोरच करून घेतलेला आहे तो. आणि त्यामध्ये सुद्धा हिडन असा मिरर आहे. त्यानंतर समोर तिच्या सगळ्या वस्तू मग तिला ज्या लागतात त्या. तर एका व्हिडिओमध्ये इथलं पण मी टाकलेलं आहे वाटतं ड्रेसिंगचं, तर तोही व्हिडिओ छान चालला होता, प्रचंड आवडला होता तुम्हाला सगळ्यांना.
तर या बाजूला बघा, इकडे हा रातचा बेड आहे आणि बसून सुद्धा आपण असं आवरू शकतो या ठिकाणी. इकडे काय बसायला स्टूलची वगैरे गरज काही लागत नाही. त्यानंतर इकडे हे दीदीचं सगळं सामान तिने फारच अस्ताव्यस्त ठेवलंय, पण आता काही उपयोग नाही म्हटलं ते टाकून. तर इकडे तिच्या सगळ्या नेल पेंट वगैरे. त्यानंतर इकडच्या बाजूला त्यांचे वॉर्डरोब दोघांचे, आणि दोघांचे वेगवेगळे वॉर्डरोब करून घेतलेत आम्ही. म्हणजे कसं आहे की कपाट आवरताना भांडण नको, की तू अस्ताव्यस्त केलंय आणि राज म्हणेल की तू अस्ताव्यस्त केलंय, म्हणून ज्याचं त्याचं सेपरेट, म्हणजे मग दोघं व्यवस्थित आवरून ठेवतात. त्यानंतर इकडे हा राजचा बेड आहे, इकडे दीदीचा बेड आहे. बेड सुद्धा असा बनवला आहे ना, की ज्यावेळेस दीदी 2-4-6 वर्षानंतर लग्न करून जाईल, त्यानंतर तो बेड आम्ही एकत्र करून घेणार आहेत. आणि मध्ये जे टेबल ठेवलं ना, ते काढता येईल आपल्याला, असं बनवून घेतलेलं आहे भविष्याच्या दृष्टीने. आणि असं काही मुलांचा रूम आहे, त्यांचा फॅन सुद्धा त्यांच्या रूमला मॅच होईल असंच घेतलेलं आहे. इकडे एसीचा पॉईंट काढलेला आहे, पण आम्ही काही एसी लावून दिला नाही मुलांना, कारण सध्या ते शिक्षण घेत आहे आणि त्यांना जास्त सुख सुविधा नको अजून. आणि त्यांना पुढे जाऊन कुठेतरी हॉस्टेलला वगैरे राहायला लागलं तर त्यांना एसीची सवय होईल, आणि ते मग पुढे जाऊन त्यांना ते त्रासदायक आहे. त्यामुळे म्हटलं एसी वगैरे नको लावायला, फॅन भरपूर आहे आणि तशी गरजही पडत नाही, भरपूर अशी हवा वगैरे असते खेळती. त्यानंतर ह्या बाजूला स्टडी टेबल आहे मुलांचा. स्टडी टेबल केलाय, पण जास्त काही आता करत नाही ते त्यावर बसून अभ्यास. ते त्यांच्या त्यांच्या बेडवरच बसतात, नाही तर जिकडे मी असते तिकडे तर शक्यतो येऊन बसतो. त्यानंतर इकडे असे एक्स्ट्राचे कपडे वगैरे, एक्स्ट्राचे बेडशीट वगैरे असं काही असेल तर ते मी त्यामध्ये ठेवत असते, ह्या जाळीच्या बॉक्समध्ये. तर इकडे ही दीदीची अलेक्सा, कारण गाणे खूपच आवडतात तिला. जेव्हा पण ती आवरायला लागते ना, तेव्हा गाणे ऐकत असते. आणि हे सगळं आलंय पप्पांकडून, तिच्या पप्पांनाही गाणे ऐकायची फार सवय. त्यानंतर पप्पांकडे कुठून आले, त्यांच्या आईकडून. आमच्या सासूबाई पण प्रचंड गाणे आवडतात त्यांना, सगळे गाणे कडवे पाठ असतात त्यांचे. त्यानंतर इकडून तुम्हाला व्ह्यू दाखवते समोर, खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो मुलांच्या रूम मधून सुद्धा. इकडे अशी हे झाडं ठेवली, का कुणास ठाऊक, पण ते अशी तिरकी तिरकी व्हायला लागलेली आहेत. मी त्याच्यातनं माती वगैरे पण घातली होती, पण काय कुणास ठाऊक ते तिरके तिरकेच होत आहे सध्या, आणि हवेमुळे की पावसामुळे ते काही कळत नाहीये. तर इकडे असा काही व्ह्यू आहे आणि खूप छान हवा येते. त्यानंतर इकडे असं हे बसायला वगैरे करून घेतलंय मी. कधीतरी बसत असते मी चहा वगैरे घेऊन या ठिकाणी पण. तर आता बाहेर निघूया मुलांच्या रूम मधून. आणि होम टूर आता दिलेली आहे, पूर्ण झालेली आहे आपली. तर होम टूरचा व्हिडिओ बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं, की द्या ताई म्हणून फायनली दिलेली आहे. आणि आता होम टूर तुम्हाला कशी वाटली, घर कसं वाटलं नक्की मला सांगा. आणि मी अजून काय करू शकले असते, कुठे काय, ते मला नक्की सांगा तुम्ही. आणि हो, अजून एक गोष्ट राहिली तुमच्याशी शेअर करायची, दाखवतेच तुम्हाला, चला. तर इकडे जे मेन डोअरचं लॉक आहे ना, तर हे वरचं गोदरेजचं लॉक आहे आणि खाली असं हे गोल्डन कलरचं आम्ही लावून घेतलेलं आहे, म्हणजे चावी वगैरे आपल्याला लावता येते. आणि फक्त हे डिजिटल जे लॉक आहे त्याच्यावरच आपण विसंबून नाही राहायचं, तर एक सेफ्टीसाठी आम्ही लावून घेतलेलं आहे. आणि ह्या लॉकला इकडे की नाही थंब वगैरे लावता येतात, त्यानंतर आपल्याला पासवर्ड वगैरे लावता येतो. आणि म्हणजे आपण कुठेही असलो तरी अ, दरवाजा आपण ओपन करू शकतो तिथून, कारण हे सगळे जे दरवाजे वगैरे आहेत आणि हे सगळे जे लॉक आहेत, सगळ्या म्हणजे डोअरचे लॉक सगळे आमच्या मोबाईलला जॉईंट आहेत. त्यामुळे आपण कुठंही असलो तरी आपला डोअर आपण ओपन करू शकतो. पाहुणे वगैरे आले आपले जवळचे तर, असं मी सांगते, तसं तर कधी होत नाही. कोणी पाहुणे आपण घरी नसताना येणार तर नाहीत घरी, आणि थांबणारे नाहीत आपल्या घरात, पण एक जस्ट सांगते मी. तर या ठिकाणी असं आपण करू शकतो. आणि खालच्या बाजूला सुद्धा तसंच एक अजून एक सेफ्टी लॉक वगैरे करून घेतलेलं आहे आम्ही. तर हेच राहिलं होतं दाखवायचं, म्हटलं चला. आणि एक बेडरूमचं पण दाखवते. तर बेडरूमलाही प्रत्येकाचा थंब असं आपण लावू शकतो, आणि पासवर्ड सुद्धा आहे, पण आम्ही काही लावून घेतलेले नाहीये, कारण कसं आहे, पाहुणे वगैरे आले की त्यावेळेस प्रॉब्लेम होऊन जातो, मग त्यांच्याकडनं उघडत नाही, आपल्याला प्रत्येक वेळी यायला लागतं. त्यामुळे मग ते आम्ही स्किप केलं, की नको म्हटलं लावायला. पण आपण असं करू शकतो, जर तुम्हाला आयडिया हवी असेल तर तुम्ही ही वापरू शकतात. तर या ठिकाणी असं काही आहे ते लॉक मागच्या बाजूने. आणि पुढून तर दाखवलंच मी तुम्हाला, की त्या ठिकाणी नंबर्स वगैरे आहेत, आणि लॉक पण आपण म्हणजे थंब पण लावू शकतो त्याच्यावर. तर चला फ्रेंड्स, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि हा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि या व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.